नमस्कार शेतकरी मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे कमेंट येत होत्या की 7/12 अपलोड करून देखील रिअपलोड 7/12 येत आहे. मग आम्ही 7/12 तलाट्याकडचा अपलोड करायचा का ऑनलाईनचा 7/12 अपलोड करायचा याविषयी थोडं सांगा असं कमेंट येत होत्या. तर बघूयात आज शॉर्टकट मध्ये आपण की तुम्ही तलाट्याकडला 7/12 अपलोड करायचा का ऑनलाईनचा 7/12 देखील त्या ठिकाणी चालू शकतो. काय विषय होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, जेणेकरून असं नवीन काय अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत आपण टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर मागील त्याला सौर कृषी पंप योजना असो किंवा या ठिकाणी पीएम कुसुम सोलर पंप योजना असो या अंतर्गत फॉर्म भरले होते, परंतु आता काही कारणास्तव रिजेक्ट फॉर्म होत आहेत किंवा त्या ठिकाणी 7/12 रिअपलोड ऑप्शन येत आहेत. मग आता त्या ठिकाणी ऑनलाईनचा 7/12 अपलोड करायचा का डिजिटल 7/12 अपलोड करायचा. जर तुम्ही त्या ठिकाणी डिजिटल 7/12 अपलोड केला तरी देखील काही ठिकाणी चालतो, परंतु जर तुम्ही तलाट्याकडला 7/12 अपलोड केला तर त्या ठिकाणी काही अडचण येत नाही. तुम्ही शक्यतो तेवढं तर तलाट्याकडील 7/12 घेऊन त्याच्यावरती तलाट्याचा सही शिक्का असायला हवा आणि त्या ठिकाणी त्याच्या पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड केला तर त्या ठिकाणी कधी पण तुमचं योग्य ठरेल किंवा कधी पण तुमचं त्या ठिकाणी चांगलंच राहील. तर जेवढं होईल शक्य तेवढं तुम्ही तलाट्याकडला 7/12 अपलोड करा, जेणेकरून तुमचं जर काही प्रॉब्लेम देखील आले तरी देखील लवकर सॉल्व्ह होतील. आणि शक्य तेवढं तुम्ही काय करायचं, त्याचं ऑनलाईन नेट कॅफेवरती जायचं किंवा मोबाईलवरून तुम्ही पहिल्यांदा डॉक्युमेंट स्कॅन करायचे, स्कॅन केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे, म्हणजे तुम्हाला रिअपलोड 7/12चं वारंवार ऑप्शन देखील येणार नाही. आणि जर तुमच्याकडे तलाट्याकडे 7/12 नसेल, शक्य होत नसेल तलाट्याकडून 7/12 काढणं, तर तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईनचा 7/12 देखील अपलोड करू शकता. तर ऑनलाईनचा डिजिटल 7/12 कसा काढायचा याविषयी देखील व्हिडिओ बनवून चॅनलवर टाकलेले, तुम्ही ते देखील व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअरिफाय होईल की नेमकं कसा डाउनलोड करायचा 7/12. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तलाट्याकडला 7/12 घेऊ शकता. मग आता काही कमेंट येतात शेतकऱ्यांची की आपल्याला 7/12 किती दिवसाखालचा पाहिजे. जर आता सरकारी कोणताही फॉर्म भरायचा असेल तर शक्यतो जेवढा न्यू 7/12 असेल, नवीन असेल तेवढा 7/12 त्या ठिकाणी चांगला असतो. पण तुम्ही 6 महिन्याच्या जुना 7/12 त्या ठिकाणी अपलोड करू नका. शक्य होईल तेवढं 6 महिन्याच्या नंतर, म्हणजे आजचा काढलेलाच तुम्ही 7/12 अपलोड करा. 6 महिने जुना 7/12 घरात पडून असेल तर तो 7/12 तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू नका. नवीन तलाट्याकडून 7/12 घ्या आणि त्या ठिकाणी तोच 7/12 अपलोड करण्याचा प्रयत्न करा. आणि 7/12 किंवा इतर डॉक्युमेंट अपलोड करताना पीडीएफ स्वरूपातले डॉक्युमेंट अपलोड करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काही करेक्शन किंवा काही चुका वगैरे होणार नाहीत. आणि तशा प्रकारचं तुम्ही त्या ठिकाणी 7/12 किंवा जे काही डॉक्युमेंट आहेत अपलोड करा. 7/12 तुम्ही ऑनलाईनचा देखील चालतो आणि त्या ठिकाणी तुम्ही जर तलाट्याकडला केला तर उत्तमच राहील. असंच नवीन काय अपडेट बघायचं असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.